नमस्कार. आपल्या या आजच्या स्पेशल मीटिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मीटिंगची सुरुवात राष्ट्रगीताने करूया. प्लीज स्टँड फॉर द नॅशनल अँथम. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. थँक्यू. आज आपण एक स्पेशल यात्रा करणार आहोत आणि ही कुठली यात्रा आहे हे सांगण्यासाठी आपल्याला रोटेरियन नितीन पाटील हे सांगणार आहेत ती यात्रा काय आहे आणि ती यात्रा आपल्याला घडवून कोण आणणार आहे त्यांची ओळख देखील करून देणार आहे. मी रोटेरियन नितीन यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या वक्त्यांची ओळख करून द्यावी आणि हा प्रोग्राम पुढे न्यावा. थँक्यू. नमस्कार, मी रोटेरियन नितीन रघुपती पाटील. मित्रांनो, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आपल्यासमोर यात्रा स्पेशल माध्यमातून भारतातील विविध धार्मिक यात्रांचा, परंपरेचा, संस्कृतीचा ऐतिहासिक आढावा घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. हेतू हाच की विविध पारंपरिक यात्रांनी समृद्ध आपली धार्मिक परंपरा आपल्यासमोर मांडण्याची. यात्रा म्हटलं की देवादिदेव महादेव व त्याची दुर्गम देवस्थान सर्वप्रथम डोळ्यापुढे उभे राहतात. श्री अमरनाथ हे त्यापैकीच एक. 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम, पंचकैलास व कैलास मानसरोवर या महादेवाच्या यात्रेहून श्री अमरनाथ यात्रेस एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 14,500 फूट उंचीवर बाबा अमरनाथांची पवित्र गुंफा विज्ञानास आव्हान देत आहे. आसपास कित्येक मैलोमैल काहीही नसताना संपूर्ण परिसर 12ही मास बर्फाच्छादित असताना तिथे एक निसर्ग निर्मित गुंफा असणे हे चमत्कारापेक्षा वेगळे नाही. सदर पवित्र गुंफेत एकाच स्थानी श्रावण मासाच्या आरंभी महादेवाचे बर्फाचे शिवलिंग आपोआप निर्माण होणे, कधी त्याचा आकार बदलत नाही व जागाही, हा शिवशंभोच्या जागृत अस्तित्वाचा विज्ञानासमोर एक प्रकारे पुरावाच आहे. आजचे पाहुणे आपणा सर्वांना सुपरिचित असे श्री अमरनाथ सेवा मंडळाचे सर्वेसर्वा श्री सुनीलजी आजोळकर, इतिहासाचे गाढे अभ्यासक, उत्तुंग लेखनशैली आणि शिवभक्त, ज्यांनी श्री अमरनाथ सेवा मंडळाच्या माध्यमातून श्री अमरनाथ यात्रा सलग 1994 ते 2018 अखंडित 25 वर्षे ना नफा न तोटा या तत्वावर केली. आज त्यांच्याशी सदर यात्रेबद्दल माहितीपूर्व इतिहास व त्यांच्या प्रदीर्घ 25 वर्षे अनुभवाचा महत्त्वपूर्ण लेखाजोखा त्यांच्याच शब्दातून मांडण्याचा एक प्रयत्न आपल्या रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या मंचावरून करणार आहे. नमस्कार. हर हर महादेव, बम बम बोले. मी सुनील गजानन आचोळकर, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल नी मला संधी दिलेली आहे श्री अमरनाथ यात्रेविषयी बोलण्याची. मित्रांनो, मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन 25 वर्षाचे माझे अनुभव आपल्या समोर मांडण्याचा. सर्वप्रथम त्या महादेवाला नमन करून मी प्रारंभ करतो. श्री अमरनाथ यात्रा भारतातील जे नंदनवन आपण म्हणतो काश्मीर खोरं, या काश्मीर खोऱ्यातून या यात्रेचा प्रारंभ आहे. आता काश्मीर म्हटलं की आपल्या समोर अनेक प्रश्न उपस्थित राहतात. फक्त यात्रा नाहीये, पृथ्वीवरचं भारताचं नाही, पृथ्वीवरचं नंदनवन आहे. आज जरी ते रक्तरंजित असलं तरी त्याच्या सौंदर्याला कुठली बाधा आलेली नाहीये. मग आपण मागे गेलो, इतिहासाच्या मागे गेलो, काही पानं चालली.
तर आज जरी तिथं एका मुस्लिम समाजाचं प्राबल्य असलं तरी पूर्वापार इथे हा बहुसंख्य भाग 100% म्हणा हा हिंदूंची पार्श्वभूमी भाग होता. कश्यप मुनींची भूमी, कश्यप मुनींच्या त्या नावावरूनच काश्मीर हे नाव आलेलं आहे. अनेक साधू संतांच्या पावन स्पर्शाने पावन झालेली भूमी आजही तिथल्या डोंगर दऱ्या, देवदार आणि पायींच्या वृक्षांनी ही वृक्ष अशी आहेत का काही साधू संत समाधीला बसलेले आहेत. अतिशय सुंदर हा भाग जेव्हा आम्ही बघायला जातो यात्रेच्या माध्यमातून तेव्हा अनेक प्रश्न आमच्या मनामध्ये उपस्थित आले आणि मग आम्ही आता मागोवा घेतला. काश्मीरमध्ये आजही जेव्हा श्रीनगरला आम्ही जातो तेव्हा श्रीनगरला हेमाडपंथी बांधकाम असलेलं शंकराचार्यांचं मंदिर आहे. आज खीर भवानी म्हणतात, पूर्वी ते खीर भवानीच होतं पण त्याचं अपभ्रंश ते आता खीर भवानी झालं. पूर्वी ते क्षीर भवानी होतं. क्षीर म्हणजे दूध आणि तिथं भवानी मातेचं मंदिर. गांधारबल, गांधार राजांची नगरी श्रीनगर शहराच्या बाहेर आज पूर्णपणे उद्ध्वस्त केलेली आहे. याची कारण काय? काश्मीरमध्ये तिथं बहुसंख्य काश्मीरी पंडित राहायचे. ऋषी मुनींच्या तपश्चर्येची भूमी. परंतु हे पंडित लोक असल्यामुळे यांची कामं ही मर्यादित असायची. पूजा अर्चेची कामं असायची, खालच्या लेवलची कामं करायची नाही. आपल्याकडे आक्रमित अफगाण, बलुचिस्तान या भागातून जे काही यवन आले ते समुद्रमार्गे गुजरातच्या भागातून आले म्हणून त्यांना तिथे आजही गुर्जर म्हणतात. आणि जे बकरी पाळतात, मेंढपाळ आहेत त्यांना बकरवाल असं म्हणतात. हा समाज पंडितांकडे नारेसफाईची, नाणीघर सफाईची, प्रत्येक पंडिताच्या घराच्या मागे गाय, नंदी असायचे, त्यांना चारा चारा देण्याची भूमिका बजावत असतात. परंतु यांना काश्मीरी पंडितांकडे त्या काळात फार दुय्यम वागणूक मिळत होती आणि ती त्यांना सहज होती. कालांतराने काय झालं की या यवनांची संख्या ही वाढत गेली. हे कुठे रस्त्यावर इकडे पडलेल्या भागात राहायचे, कामाला यायचे, अंघोळचा पत्ता नाही, मांसाहारांचा आहार, आणि पंडितांची संख्या ही हळूहळू ही कमी होत गेली. त्यात कालांतराने आपल्याकडे ब्रिटिशांचं राज्य आलं. ब्रिटिशांनी इथं एक दोन नव्हे तर दीड शतक इथं राज्य केलं. जाताना ते काय घाव आपल्यावर कायमचे देऊन गेले. फाळणी हा एक घाव, तो कधी भरून न देणारा घाव. देशाची फाळणी झाली. स्वातंत्र्याचा जेव्हा आपण आनंद व्यक्त करत होतो त्याच वेळेला देश दोन धर्मांच्या मध्ये रक्तरंजित पाटाला समोर जात होता. ज्या काश्मीरमध्ये दुधाची गंगा वाहत होती बर्फ वितळून, त्या काश्मीरमध्ये फाळणीच्या रक्ताचे पाठ वाहत होते. मित्रांनो, या फाळणीतून पाकिस्तानची निर्मिती झाली. काश्मीरचा बहुसंख्य भाग हा काही काश्मीरमध्ये गेला, ज्याला ते लोक आझाद काश्मीर म्हणतात, आणि काही भाग आपल्याकडे राहिला. तो भाग आपल्याकडे राहिला, बरीच शतकं दशकं लोटली, सगळं लोटलं, तरी पण त्यांच्या मनातून ती गोष्ट गेली नाही का आपण पाकिस्तानचे आहोत, आपण मुस्लिम आहोत. ते कधी आजही स्वतःला भारतीय समजत नाही, तो त्यांना अपमान वाटतो. आणि याची कारण आपल्या काही राज्यकर्त्यांची पण आहेत का जेव्हा धर्माच्या नावाने फाळणी झालेली आहे, मग तुम्ही ते जर राष्ट्र मुस्लिम राष्ट्र म्हणून उद्याच येते, तर तुम्ही हे राष्ट्र तुम्ही निधर्मी राष्ट्र सेक्युलरिझमचे आहे कोणतंच नाव का दिलं? तुम्ही त्याच वेळेला या राष्ट्राला हिंदू राष्ट्र म्हणून का नाही पुढे केलं? वीर सावरकरांचे शब्द आहेत, शांती ही मुर्द्याची असते, क्रांती ही मर्दाची असते. मग का आपण या गोष्टींना अनुकरण न केलं? मित्रांनो, हळूहळू या गोष्टी वाढत गेल्या. सुरुवातीला याला अलगाववादी नाव दिलं गेलं,
1980चा हा दशक होता की काश्मीर खोऱ्यामध्ये आतंकवाद आपल्या पूर्ण चरणसीमेवर होता. ज्या काश्मीरमध्ये काही दशक मुस्लिम समाज अल्पसंख्याक होता आणि बहुसंख्याक हिंदू धर्म होता, त्या काश्मीरमध्ये त्यावेळेला मुस्लिम समाज हा बहुसंख्य झाला आणि हिंदू अल्पसंख्याक झाला. हिंदूंची घरं जाळली, आया बहिणींची अब्रू लुटली गेली, काहींना पाठवलं, काहींशी निकाह केला, त्यांची अब्रू करता करता पुरुषांसमोर लुटली गेली. कोंबड्या कापाव्यात तशी हिंदूंची कत्तल झाली आणि आपले राज्यकर्ते उघड्या डोळ्यांनी धृतराष्ट्रासारखे बघत राहिले. काही करू शकलो नाही आपण, क्षण धावत आपण. काश्मीरमधून हिंदू हा हद्दपार झाला, तो औषधाला उरला नाही. सर्वात मोठं दुर्दैव काय, तर ज्या भारत देश स्वतंत्र झाला त्या स्वतंत्र भारताचा नागरिक काश्मीरी पंडित भारतामध्ये शरणार्थी म्हणून जगू लागला. जगाच्या पाठीवर एकमेव असा देश असेल का त्याची शोकांतिका आहे का त्याच्या देशातले नागरिक त्या देशामध्ये शरणार्थी म्हणून जगायला लागले. ते कुठे? दिल्ली, पंजाब, जम्मू. हळूहळू काश्मीर पूर्ण बंद झालं, दळणवळण काश्मीरचं बंद झालं. काश्मीरचा भारताशी संबंध जवळजवळ तुटला. 100% पर्यटन असलेला काश्मीर भाग हा पूर्णपणे बंद झाला. 1980ला केसरी पाटलांनी तिथं राजा राणी ट्रॅव्हल्सची तिथं विमान उतरवलं आणि ते उतरून दिलं नाही आणि विमानतळ बंद पाडलं, ते बंदच पाडलं. काश्मीरमध्ये कोणी जात नव्हतं का काश्मीरचे लोक भारताच्या कुठल्या भागात येत नव्हती. काश्मीरमध्ये ज्या काही आतंकवादी संघटना होता त्याच्यात पाकिस्तानची एक सर्वात मोठी संघटना होती जिचं नाव होतं हरकत-उल अन्सार. आणि या संघटनेने विचार केला का काश्मीरमधून हिंदूचा हद्दपार झालेला आहे, मग काश्मीरमध्ये जे अमर यात्रेला हिंदू येतात बंबम बरदा जयघोष करत, त्यांनी तरी काय हवं. म्हणून त्यांनी 1994 साली अमरनाथ यात्रेवर बंदी आणली आणि त्यांनी घोषित केलं अमरनाथ यात्रा बंद, कोणी आलं तर जिवंत परत जाणार नाही. आता ही बंदी ठेवायचं कारण काय? तुमच्या मशिदीमध्ये तुम्ही नमाज पडता, कोण म्हणाले कारण संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला देव आडवा का आलाय? थोडं मित्रांनो मी आज मागे जातो कारण तुम्हाला थोडी मजा येईल. अमरनाथची गुफा आहे ही समुद्र सपाटीपासून 15,400 फूट उंचावर गुफा आहे. आपण राहतोय समुद्र सपाटीवर, ही गुफा समुद्र सपाटीवर 15,400 फूट उंचावर आहे. जेव्हाही यवन काश्मीरी पंडितांकडे काम करत होते तेव्हा त्यांच्या गायी गुरंढोरं मी मागे बोलल्याप्रमाणे ते त्यांना चालत देत असत. एका काश्मीरी पंडिताची गाय दूध देत नव्हती आणि ती जेव्हा दूध देत नव्हती तेव्हा तो काश्मीरी पंडित त्या मुसलमान बांधवाला ओरडायचा की ती दूध का देत, तू दूध कुठेतरी विकतोस. आणि तो म्हणत मी तर दूध कुठे विकत नाही, घात दूध देत नाही, मी तरी काय करणार आहे. 3-4 दिवस सलग असं घडल्यानंतर त्या काश्मीरी यवनाने विचार केला का आता मी या गायचा पाठलाग करीन आणि या गायच्या सोबत जाईल. हातात एक काठी असायची गुरं धरण्याकरता. त्या गायीच्या मागे 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 तो काट्याची जमिनीवर रेंगत गेला. येताना अंधार पडला तर मला ती रस्ता दिसायला हवाय. बघतो तर गाय एका गुफेमध्ये विशिष्ट गेलेली आहे, संपूर्ण बर्फ आहे. गाय त्या गुफेमध्ये गेल्यानंतर एक असा विलक्षण त्याला अनुभव आला का एका विशिष्ट जागी गाय उभी राहिली आणि तिच्या स्तनातून तिथं दुधाचा जणू का अभिषेकच झाला. याला कळलं नाही प्रकार काय. यांनी सगळा वृत्तांत येऊन आपल्या पंडिताला सांगितला. पंडिताचा काही विश्वास बसेना. तो म्हणतो हे सब झूठ आहे. तो तर नाही, हे आहे, तुम्ही चला उद्या माझ्यासोबत. आता पंडितांनी निर्णय केला
का चला आपण याच्यासोबत जाऊया, काय खरं खोटं पाहूया. म्हणून पंडितही दुसऱ्या दिवशी सोबत त्याच्या मागे मागे गेला आणि बघतो तो काय जे आहे ते सत्य आहे. त्यांनी दोन्ही हात जोडले का प्रभू काय तुमचा आदेश आहे तो द्यावा. आणि तेव्हा त्या काश्मीरी पंडिताचा दृष्टांत झाला. हे माझं पार्वती मातेला अमरकथा सांगितलेलं ठिकाण आहे जे आज कोणाला माहिती नाहीये. तू हा मार्ग मोकळा कर आणि इथं नित्य नियमानं अभिषेक कर. याने येऊन आपल्या बांधवांसाठी गोष्ट सांगितली. सुरुवातीला काश्मीरी पंडित हे तिथे जायचे, अभिषेक करायचे, पूजापाठ करायचे, पण बर्फ खूप पडल्यानंतर यात्रा बंद असायची. हळूहळू जम्मूची लोक यायला लागली, हरियाणा, पंजाब असे बांधव इथे यायला लागले. 1994 साली जेव्हा यांनी बंदी आणली तेव्हा या सगळ्या लोकांच्या मनात संभ्रम झाला निर्माण का काश्मीर तर बंद होतच, पण यात्रेच्या दृष्टिकोनातून आपण काश्मीरमध्ये जायचो आणि त्या बाबा अमरनाथ दर्शन घ्यायचो. आता तेही कायमचं बंद झालं. यात्रेवर बंदी पुकारली तो महिना साधारण जून महिन्याचा होता आणि यात्रा चालू होते साधारण श्रावण महिन्यात. यांनी 2 ते 3 महिन्यापूर्वी यात्रेवर बंदी पुकारली. आता त्यावेळेस आपल्याकडे पंतप्रधान होते स्वर्गीय नरसिंहराव, काँग्रेसचं राज्य होतं, आणि गृहमंत्री होते महाराष्ट्राचे सुपुत्र शंकरराव चव्हाण. शंड काही बोलू शकत नव्हते. बंदी आणली. खूप पक्ष भारतामध्ये होते पण कोणाच्या मुखातून काही आवाज येत नव्हता. 15 दिवस लोटले. आम्ही होतो पंढरपुरात जेव्हा बंदी आणली. आषाढ एकादशी यात्रेला गेलो होतो आणि माझ्यासोबत पनवेलचे प्रख्यात वकील गजानन पाटील होते. मी त्यांना पेपर दाखवून विचारलं, दादा ही यात्रा कुठे आहे, बंदी आणली. आणि गाव जरी दुर्लक्ष कर, ती काश्मीरला आहे, त्यानं तो भाग आपल्यात नाहीये. म्हणजे ही मानसिक त्या लोकांनी करून घेतली का तो भाग आपल्यात आता नाहीये. म्हणजे आपली वैचारिक पातळी किती दुर्दैवी आहे का जी गोष्ट आपल्याकडनं हिसकावून घेत आहेत आपण ती सोप्याने देतोय. आम्ही यात्रा करून पनवेलला आलो. जे कोण यात्रा करत होते त्यांच्या डोक्यामध्ये नाना विचार होते. आता काश्मीरचे दर्शन परत घडणार नाही. आकाशामध्ये अनिश्चिततेचे ढग जमले होते. हिंदूंचा कोण वालीच उरलेला नव्हता. यात्रा होणार तरी कशी. आणि त्याच वेळेत माझ्या बांधवांनो, महाराष्ट्राच्या संतांच्या पवित्र भूमीतून, छत्रपती शिवरायांच्या या भूमीतून, सह्याद्रीच्या कडेकपारीतून एक रणभेदी आवाज निघाला, खबरदार, अमरनाथ यात्रेवर बंदी आणाल तर तुमचा मुंबईतला हातचा मार्ग बंद करू. सांगायची गरज नाही हा आवाज कोणाचा होता, ही डरकाळी कोणाची होती. मित्रांनो, महाराष्ट्राचा वाद खरडला हिंदूंसाठी, हिंदुत्वासाठी. आणि त्याच्या डरकाळीचा परिणाम असा काय झाला का लगेच केंद्रातलं झोपलेलं सरकार जागं झालं आणि त्यांनी लगेच घोषणा केली, अमरनाथ यात्रा लष्करी बंदोबस्तात होईल. आणि माझ्या मनात तर ते होतच. त्यात बाळासाहेबांचा आशीर्वाद, आदेश शीर सावंत मानला. आणि गजानन पाटलांना बोललो, चला पण अमरनाथला जाऊ. आणि नको रे म्हटलं, नाही मी जाणार. मग केली तयारी. 1994 साली मी 4 निघालो अमरनाथ यात्रेला. साहेबांचं दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतले, सांभाळून जा, पाठीवर हात ठेवला. यात्रेला निघायच्या अगोदर पेहलगामला रॉकेट लॉन्चरचा मारा करून तिथले 4 हॉटेल उद्ध्वस्त केले होते. आणि घरच्यांच्या मनात भीती, तुम्ही कशाला जाताय, कशाला हे आव्हान स्वीकारताय. नाही जाणार तर नाही. आमच्या नेत्याने आवाज दिलाय, त्याची सलामी आम्ही देणारच काश्मीरला जाऊन. आणि निघालो. साधारण
8 ऑगस्टची तारीख होती. आम्ही विमानाने दिल्लीला उतरलो. दिल्लीवरून आम्ही टॅक्सी केली चौघांनी. आम्ही टॅक्सीने जम्मूला आलो. जम्मूला आम्ही JK टुरिझमच्या हॉटेलला थांबलो, कारण संपूर्ण जम्मू लष्करी छावणीत बदललेलं होतं. जम्मूला आम्ही पहिल्यांदा होतो. माझ्या त्या आयुष्यातला एवढ्या लांबचा प्रवास आणि अशी यात्रा करण्याचा हा पहिला योग होता, जी महाराष्ट्राच्या बाहेर मी करतोय. जम्मूला आम्ही आलो 9 तारखेला. 10 तारखेला आम्ही रजिस्ट्रेशन केलं, कारण तिथं JK टुरिझम मध्ये नोंदणी करणं आवश्यक होतं. तिथं नोंदणी केल्या. बसचे नंबर आम्हाला देण्यात आले. मित्रांनो, एवढा सगळा गाजावाजा करून यात्रेकरू किती होते ते 147, आणि त्यातले महाराष्ट्रातले आम्ही फक्त 4. बाकी सगळे दिल्ली, पंजाब, पण सगळ्याचं केंद्रस्थान होतं जम्मू. जम्मूला आम्ही पोहोचलो. आम्हाला सांगितलं अमुक तारखेला तुम्हाला अमुक दिवशी निघायचंय. आशीर्वाद म्हणून एक स्टोअर होतं. तिथून आम्ही लक्सपोशी, मफलर, हँडग्लोव्स, कानटोपी असे गरम कपडे घेतले. खायला ड्रायफ्रूट घेतले, कारण आम्हाला सांगण्यात आलं का तुम्हाला तिथे जेवण जाणार नाही, कारण आपण राहतो समुद्र सपाटीवर. आपला जो लंग आहे तो या हिशोबाने बनलेला आहे. ते आहे 15,400 फूट उंचावर. तिथं ऑक्सिजन मिळत नाही, आपल्याला कॉल करावा लागतो. पण आपला लंग हा समुद्र सपाटीवरचा असल्यामुळे आपल्याला तिथं दम लागण्याची शक्यता असते. ड्रायफ्रूट घेतले, कोल्ड्रिंक घेतल्या, सनग्लास घेतलं, जम्मूवर आम्ही भरपूर सामान घेतलं. सॅक घेतली, टॉर्च घेतला, औषधं घेतली. आम्हाला लष्कराने बसमध्ये बसवलं. बस आपल्या ज्या महाराष्ट्राच्या एसट्या असतात ना, अशा बसल्या लोकल बस. कानवाई निघते. कानवाई म्हणजे काय? कानवाई हा तिथं प्रचलित शब्द आहे लष्कराचा. कानवाई म्हणजे काय की पुढे लष्कराच्या काय गाड्या निघतात, त्यांनी ठरवलेलं असतं की ही यात्रेकरूंचा ताफा पुढे थांबवायचा आहे. मग तिथपर्यंतचा रस्ता तो पूर्ण क्लिअर करतात, आणि मग तिथून ते सिग्नल देतात की तुम्ही या. मग हे लष्कर घेऊन आम्हाला तिथं जातं, आणि मग तिथं आम्ही थांबतो. हा कानवाईचा भाग झाला. अशी कानवाई निघाली. सकाळी 6ला आम्ही निघालो. थांबत थांबत मागोवा घेत लष्कर काय असतं, टेलिस्कोपिक गन काय असतात, AK-47 काय असते, आणि हत्यारबंद लष्कर काय असतं, हे आम्ही तिथे याची डोळा बघितलं. लष्कर कशाला म्हणतात, आमचं भाग्य होते. आणि दुर्दैव असं होतं का माझ्या देशामध्ये माझ्या धर्माची यात्रा करण्याकरता मला लष्कराची मदत घ्यावी लागते. 50 वर्षाच्या स्वतंत्र भारतात राजकारणाने काय अवस्था देशाची केलेली होती, ही आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहत होतो. हसावं का रडावं, आनंद व्यक्त करावा का दुर्दैव म्हणावं, काही उमजत नव्हतं. लष्कर कोणाला लघवीला लागली का, कोणाला जेवणाची वेळ झाली का, गाड्या थांबवायचं. एकेका यात्रेकरू मागे 4 लष्कर स्टेन घेऊन उभा राहायचे, साधी लघुशंका करताना किंवा चहा पिताना. इतकी ते काळजी घेत होते आणि इतका बंदोबस्त होता. पहिला मुक्काम आमचा होता जम्मू पासून निघाल्यावर उधमपूर, नंतर नगरकोटा. ही दोन्ही लष्करी छावण्या आहेत आणि हिंदूंची ठिकाणं आहेत. आणि नगरकोटावरून आमचा मुक्काम पहिला रामबनला. रामबनला दुपारी साधारण 12 पर्यंत आम्ही पोहोचलो. 12ला गेल्यावर तिथं आम्हाला थांबवण्यात आलं सक्तीने, आणि तिथं आमची सोय एका धर्मशाळेत करण्यात आली. कारण तिथं सगळी बंदी असल्यामुळे, यात्रेला अतिरेक्यांनी बंदी केल्यामुळे संपूर्ण तो भाग आम्हाला बंद असायचा. रस्त्यावर गुरंढोरं पण नाही, माणूस पण नाही, कोण पण नाही, फक्त लष्कर आणि आम्ही, बाकी कोण नाही. लष्करी बंदोबस्तात आम्ही रामबनला थांबलो. तिथं नदीवर आंघोळ केली. आमच्या जेवणाची, नाश्त्याची, राहण्याची संपूर्ण जबाबदारी आणि सोय भारतीय लष्कर करत होतं, कारण संपूर्ण बंदीच होती. आम्ही मुक्काम केला. मित्रांनो, ही तारीख होती 13 ऑगस्ट. 13 ऑगस्टला आम्ही 14 ऑगस्टला निघालो. आम्ही बनियालाकडे निघालो. साधारण 47 ते 48 किलोमीटरचा दुर्गम भागातला टप्पा बनियाल. आम्ही बनियाला थांबलो. तीच अवस्था, बसच्या खिडक्या बंद,
खिडक्या उघडायच्या नाही. का नाही उघडायच्या? तर कुठून काय पटकन गोळी आली किंवा दगड लागला काय लागला तर यात्रेकरूला त्रास होऊ नये म्हणून बसच्या खिडक्या आपण विचार करा आम्ही प्रवास कसा केला असेल. एका बसमध्ये 30 ते 40 प्रवासी, अशा 5 ते 6 बस, खिडक्या पण आतमध्ये हवा खेळती नाही, लष्कराचा दम, खिडक्या उघडायच्या नाही. आम्ही कसा प्रवास केला असेल? त्या खिडक्यातून आम्ही सगळे अंदाज घेत होतो. बनियालला आमचा दुसरा मुक्काम जेव्हा थांबला, आम्हाला तिथे जेवण करून झोपणं झालं. त्या रात्री बनियालच्या आमच्या त्या पॉइंटवर अतिरेक्यांनी प्रकार हल्ला केला. आम्ही भयभीत नक्कीच झालो, जीवाला कोण घाबरत नाही. पण लष्कराचा आम्हाला एक खंबीरपणे इशारा होता, तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. 2.5-3 तास फायरिंगचे आवाज आम्ही ऐकत होतो, कधी ऐकले नव्हते. झोप कशी लागेल? सकाळी 3ला लष्कराने आम्हाला तिकडनं काढलं आणि मग गाड्या कुठं थांबल्या नाही. कशाला गाड्या थांबल्या? कारण आम्हाला सांगण्यात आलं आज गाड़ी किधर रुकेगा नहीं, आज हमको मैक्सिमम डिस्टेंस कट करके हमको श्रीनगर क्रॉस करके आगे जाने का. आणि आम्ही सगळी मानसिक तयारी केली होती. पटनी टॉप हे अतिशय सुंदर निसर्गरम्य ठिकाण लागलं. पटनी टॉप नंतर जव्हार टनल लागतो. मित्रांनो, जव्हार टनल हा भाग असा आहे की या जवळजवळ 3 ते 3.5 किलोमीटर 3 ते 3.5 किलोमीटरचा बोगदा आहे. बोगद्याच्या अलीकडे जम्मू, बोगद्याच्या पलीकडे काश्मीर, मध्ये जव्हार टनल. हे जव्हार टनल उडवण्याचा 17 वर्ष अतिरेक्यांनी प्रयत्न केला आणि तो हाणून पाडला भारतीय लष्कराने. कारण जव्हार टनल जर उडवलं असतं तर ऑटोमॅटिकली देशाशी काश्मीरचा संबंध तुटला असता, काश्मीर हातातून कायमचा गेला असता. मी त्या वीर जवानांना अभिवादन करतो की ज्यांनी हा भाग भारतात राहण्यासाठी शर्तीचे आणि शौर्याचे प्रयत्न केले. जव्हार टनल पार केल्यानंतर काश्मीर लागतं. पहिले लागतं काजीकुंड. काजीकुंड नंतर श्रीनगरचा रस्ता लागतो. डाव्या हाताला वळलो तर श्रीनगरला रस्ता आहे आणि उजव्या हाताला वळलं का अनंतनाग, मटण आणि मग पहलगाम. अनंतनाग हे सर्वात जास्त सेन्सिटिव्ह तो एरिया होता का जिथे सर्वात जास्त अतिरेक्याचं प्राबल्य होतं आणि आम्हाला थांबायची परवानगी नव्हती. अनंतनाग क्रॉस केल्यानंतर मटणगाव लागलं. आता मटणगाव हे 100% शीख बांधवांचं गाव. आम्ही 1994 साली बघितलं का एवढ्या अतिरेक्यांच्या धमक्यांना भीक न घालता ते शीख बांधव आमच्या स्वागताकरता रस्त्याच्या दुतर्फा उभे होते आणि हातात गरम चहा आणि सरबताचा ग्लास घेऊन होते. आर्मीलाही त्यांनी ऐकलं नाही आणि आम्हाला त्यांनी शरबत दिला आणि चहा दिला. ही एक अभिमानाची गोष्ट होती आणि ते तिथं बिंदास राहत होते हे बघून आम्हाला खूप बरं वाटत होतं. आमचा पहिला मुक्काम ठरला पहलगामला. पहलगामला आम्हाला तिथं थांबण्यात आलं. दिवस होता 15 ऑगस्टचा. आपल्या देशामध्ये अनेक सण आहेत, अनेक उत्सव आहेत, पण 2 सण आपल्या देशामध्ये राष्ट्रीय आहेत, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. मित्रांनो, हे 2 सण आपल्याच राष्ट्रामध्ये राष्ट्रीय सण तिथं काळा दिवस म्हणून पाळतात. काश्मीरमध्ये आजही काळे झेंडे लावतात. आम्ही बघितले. पहलगामला आम्हाला पूर्ण लष्करी संरक्षण होतं. 16 ऑगस्टला सकाळी आम्ही तिकडनं निघालो. चंदनवाडी जे 9 किलोमीटरचं अंतर आहे, चंदनवाडीला हा शेवटचा आमचा प्रवासाचा टप्पा होता. चंदनवाडी लष्कराने तंबूची निर्मिती केलेली होती. पटापट त्यांनी टॉयलेट बांधले. टॉयलेट म्हणजे काय? लेडीजसाठी पडद्याआड टॉयलेट, निसर्गाच्या सानिध्यात, नदीच्या किनारी, आणि आम्ही मोकळे कुठे जायचं. पण आमच्यासोबत आर्मी येणार, मोकळीक नाही. जेवण ते करायचे, राजमा राईस जो तिथं जायचा नाही. मित्रांनो, सगळ्यात मोठी अडचण काय होती काय एवढ्या उंचावर भूक लागत नाही आपल्याला. आपण सी लेवलला राहणार आहोत आणि ते जेवण आपल्याला जात नाही. मग आपण घरून जे नेतो लोणचं पापड वगैरे ते आपल्याला खाऊ शकतो, ते जातं. आणि त्या हाईटला मग डोकं दुखतं, सर्दी होते, ताप अंगात भरतो. पण लष्कर आपली इथे सगळी सोय करत होतं. अशा परिस्थितीत आम्ही जेव्हा चंदनवाडीला गेलो
तेव्हा तिथं पूर्ण लष्कराचा बंदोबस्त होता, तंबू उभारले होते. एकेका तंबूमध्ये फक्त 10 लोक ठेवत होते आणि त्या तंबूच्या बाहेर 50 लष्कर शस्त्रास्त्र तैनात, डोळ्यात तेल घालून. 17 तारखेला सकाळी आम्ही सर्व यात्रेकरू हर हर महादेव बम बम बोलीचा गजर करत निघालो. पनवेलहून निघताना मनामध्ये अनेक उत्कंठा होत्या, अनेक स्वप्न आम्ही बघितलेली होती. का त्या बाबा बर्फानीचं दर्शन घ्यायचं होतं आणि ते प्रत्यक्ष स्वप्न आता पूर्ण व्हायला निघालेलं होतं. जे बघितलेलं तो आनंद काय सांगावा, शब्दात मी वर्णन करू शकत नाही. प्रचंड आनंद होता तो मनामध्ये. आम्ही पायी निघालो, कारण घोडेवाले तिथं होते, लष्करात तिथं घोड्याची सोय केली होती. पण तिथं एक घोडेवाला, तो बकरवाल किंवा तो गुर्जर 5,000 रुपये सांगत होता. मित्रांनो, तेव्हा 5,000 एवढी आर्थिक परिस्थिती आमची कोणाचीच नव्हती. आम्ही 5,000 भरू नव्हती ती परिस्थिती, आम्ही देऊ शकत नव्हतो. ना पंजाबवाल्यांची होती ना महाराष्ट्रवाल्यांची होती. मग आम्ही ते घोडे तसे ठेवले आणि आम्ही पायी जायला लागलो. मित्रांनो, पहिला टप्पा लागतो चंदनवाडीवरून पायी गेल्यानंतर पिस्सू घाटीचा. पिस्सू घाटी हा एक प्रचंड मोठा सुळका आहे आणि तो सुळका हा असा आहे की तुम्हाला ते असं चढायचंय. तो सुळका पार केला की तुम्हाला पहिला मुक्काम लागतो शेषनाग. 30% लोक पिस्सू घाटी चढू शकले नाही आणि माघारी फिरले. आम्ही फक्त 67 का 68 लोकच पिस्सू घाटी पार करून आम्ही शेषनागला पोहोचलो. आता आमच्या सोबतचे 14 जण होते, यांच्यापैकी फक्त ॲडव्होकेट गजानन पाटील माझ्यासोबत होते. बाकी 2 आम्हाला कुठं दिसलंच नाही, कारण सगळी पांगापांग झाली. कोण स्लो चालतोय, कोण जोरात चालतोय, कोण थांबतोय, कोण परततोय, काही कळालंच नाही मला. पण जे परतत होते त्यांच्यासोबत लष्कर जात होतं. शेषनाग हे संपूर्ण मोठं पठार आहे. उंचावर गेल्यानंतर लष्कराने तिथं आमचा पूर्ण बंदोबस्त केलेला होता. शेषनाग हे सरोवर आहे. काही लोक म्हणतात की ते शेषनागाचं अस्तित्व वगैरे असं काही नाही आहे. शेषनाग त्या भागाचं नाव आहे. शंकर पार्वती तिथे आंघोळीला नित्यनेमाने यायचे आणि निद्रा घ्यायचे, म्हणून तिथे शेषनाग हे तिथं नाव पडलेलं आहे. शेषनागला आमचा दुसरा मुक्काम होता. शेषनागला आम्ही तिथं बर्फाच्या कडाक्याच्या थंडीत इतकं पांघरून घेतलेलं होतं की आम्हाला बाहेर कोणाची बोलाची मुभा नव्हती. कडाक्याची थंडी. सकाळी आम्हाला गरम गरम लसणाचं सूप देण्यात आलं, कारण तिथं त्यांनी सांगितलं ये पिना पडेगा. सकाळी 4ला आम्ही पायी जायला निघालो. घोडे बिडे काही नव्हते. शेषनागवरून निघाल्यानंतर एक समोर डोंगर लागतो, त्याचं नाव आहे महागुणस. मित्रांनो, काही नावं आहेत ना, ही कालांतराने बदललेली आहेत. जसं पेलगाम हा आधी बेलगाम होता. बेलगाम म्हणजे महादेवचा नंदी. तिथं नंदीची पहिले मूर्ती होती दगडाची. त्या बेलगामचं अपभ्रंश होऊन पेलगाम झालंय. चंदनवाडी, चंदनबारी केलं. तसंच महागणेश जो पर्वत होता त्याचा त्यांनी महागुणस केलं, कारण त्या लोकांना जे उच्चार होते तो ती प्रचलित तिथं प्रथा झाली. पण त्या पर्वताचं खरं नाव महागणेश. प्रचंड मोठा पर्वत आणि तो सर्वात जास्त उंचीवर, म्हणजे 15,400 फूट उंचीवर. तिथं ऑक्सिजन तुम्हाला त्रास होतो. आणि गजानन पाटलांना तिथं दम लागला आणि कोणी ओळखीचं नाही, कोण नाही, माझ्यासोबत कोण नाही. मी जवानगडी होतो. महादेवाच्या भेटीची आस होती, शक्ती होती अंगात. स्फुरण चढलं होतं बाजीप्रभूंचं. घेतले खांद्यावर, 1.5 किलोमीटर चाललो. एवढा विशाल देह घेऊन चढलो. मी कसा चढलो त्या महादेवाला माहिती. ती शक्ती त्यांनीच दिली. 1.5 किलोमीटर नंतर मी थकलो. एका घोड्याला विनवणी केली, 2,000 रुपये दिले, पंचतरणी पण त्यांना सोड. आता ते पुढे निघून गेले, मागे मी एकटा राहिलो. शेषनागवरून निघालो. पंचतरणीला पोहोचेपर्यंत अंधार पडला. पंचतरणीला पोहोचलो मी. लष्कर सोबत होतं, कारण ते माझ्या स्पीडने चालत होतं, ते मला एकटं सोडत नव्हतं. पण तिथं पोहोचल्यानंतर मी जोरदार ओरडायला लागलो, गजानन पाटील, ॲडव्होकेट गजानन पाटील, ॲडव्होकेट गजानन पाटील. पण कुठूनही प्रत्युत्तर नाही. निराश होऊन माझ्या लष्कराने एका तंबूत माझी सोय केली आणि मी झोपलो.
सकाळी उठून बघतो तर काय, ज्यांच्या नावाने मी रात्रभर ओरडत होतो ते माझ्या बाजूला झोपलेले. त्याने विचारलं काय, तो तुम्ही बेशुद्ध झोपलो होतो. मित्रांनो, चंदनवाडीवरून आम्ही निघालो, पिच्चूवाटी क्रॉस करून शेषनागला आमचा टप्पा, शेषनागला आम्ही निघालो, महाजोडूस परत पार करून आमचा टप्पा पंचतरणीला. पंचतरणी म्हणजे 5 नद्यांचा संगम अशी तिथे ख्याती होती. पण तिथं आम्हाला फक्त तिथे अमरगंगा नदी असं वाटतं का दूध वाहतंय, कारण बर्फ तो वितळतो, तो स्वच्छ दुधासारखा दिसतो, पाणी दिसतच नाही. पंचतरणीवरून आम्ही निघालो 20 तारखेला बाबा अमरनाथचं दर्शन घेतलं. आज बाबा बर्फानीचं दर्शन होणार, त्या पवित्र गुफेचा दृष्टांत होणार म्हणून मन आनंदाने भरून आलेलं होतं. पंचतरणीपासून 6 किलोमीटर अमरनाथ गुफा आहे. पण मित्रांनो, हा संपूर्ण परिसर बर्फाळ आहे. उंच सकल असा भाग असलेला परिसर हा संपूर्ण बर्फाळ आहे. काही आजूबाजूला काही नाहीये. प्रगत विज्ञानाला आव्हान आहे का तिथं आजूबाजूला काही नसताना तिथं फक्त एक गुफा आहे, काही नाहीये. ती गुफा केली कोणी? निसर्ग निर्मित गुफा आहे. कोणीही त्याचा शोध लावू शकलं नाही. गुफा जशी जशी आम्हाला दिसत होती तशी आमची उत्कंठा वाढत होती. पायामध्ये आमच्या ताकद येत होती, पावलं झपाझप चालत होती. मित्रांनो, यात्रेवरून निघताना आम्ही काही माहिती गोळा केली होती. त्यात आम्हाला असं कळलं होतं का ठाण्याचे माजी महापौर गोवर्धन भगत हे या यात्रेला 1980च्या अगोदर 14 वेळा गेलेले आहेत. कसे गेले असतील, म्हणून आम्ही जायच्या अगोदर त्यांची भेट घेतली होती गोवर्धन भक्तांची. तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं का तुम्ही तिथे गेल्यानंतर गुफेमध्ये आनंदगिरी महाराज आहेत, त्यांना तुम्ही भेटा. आता आनंदगिरी महाराज कोण? तर मित्रांनो, ज्या मलिक, ज्या यवननी या गुफेचा शोध लावला होता ते वारस त्यांचं कुटुंब आजही श्रीनगरमध्ये आहे आणि आजही ते खानदान कट्टर शिवभक्त आहे. ते मलिक कुटुंब आणि जेव्हा यात्रेकरू वाढले तेव्हा गाझियाबादचे महंत, हे महंतांच्या एक असा नंबर असतात, त्यात ते सर्वोच्च महंत गणले जायचे. आनंदगिरी महाराज हे जे यात्रेचं आयोजन करत होते. आणि जेव्हा गोवर्धन भगत जायचे तेव्हा ते तिथं बसायचे, काय काय त्यांच्याशी गप्पा टप्पा मारायचे. आणि निवडक लोक आता सगळ्यांना एकमेकांचा परिचय होता, आता तरी गर्दी नव्हती. मग जेव्हा तिथे मी गुफेजवळ आनंदगिरी महाराजांना जाऊन बसलो तेव्हा सर्वप्रथम लक्ष होतं गुफेकडे. पण मित्रांनो, अत्यंत दुर्दैव असं होतं का ज्या आनंदाने आम्ही पनवेलहून निघालो होतो दर्शन घ्यायला बाबा बर्फानीचं, त्या बाबा बर्फानीचं आम्हाला दर्शन झालं नाही. यात्रा जेव्हा लष्कराचा बंदोबस्त जाहीर केला केंद्र सरकारने, त्याच वेळेला हरकतुल अन्सारच्या काही पापी हातांनी त्या गुफेमध्ये ऍसिड ओतलं, जेणेकरून बर्फाचं शिवलिंग तयार झालं नाही. आता बर्फाचं शिवलिंग कसं तयार होतं? विज्ञानाला आवड कसं आहे? श्री अमरनाथ गुफेच्या वर एक श्रीराम कुंड आहे, वर जायला कोणालाही परवानगी नाहीये. त्या कुंडातून एक एक थेंब पाणी पडतं आणि त्या थेंबाच्या पाण्यातून श्रावण महिन्यातच ती बर्फाची शिवलिंग तयार होते. मित्रांनो, आजपर्यंत त्या जागा कधी बदलली नाही का आकार कधी बदलला नाही. 17 ते 18 फुटी शिवलिंग तयार होतं, संपूर्ण बर्फाचं. कधी वेड वागलं नाही, कधी काय नाही. पण आम्हाला त्याचं दर्शन झालं नाही. काही काळ आमचा उत्साह गेला, थोडं दुःख झालं, पण आनंद एकच वाटला का जे ध्येय गाठून आम्ही निघालो होतो त्या ध्येयाच्या, त्या महादेवाच्या दरबारात आलो. हो, देव सगळे आहेत, देव बरेच आहेत, महादेव एकच आहे. स्मशानाची राख आहे, भस्म आहे, त्या महादेवाच्या दरबारात आम्ही उभं होतो आज, जिथं त्यांनी पार्वती मातेला अमरकथा सांगितलेली होती
आणि कबूतरचा जोडा आम्ही असं खूप ऐकलं होतं. त्या कबूतरच्या जोडीने आम्हाला तिथं साक्षात दर्शन दिलं. ते आमचं भाग्य. ह्याच्या मोठ्या दुसऱ्यांदा आम्हाला काय हवा होता. दर्शन करून आम्ही काही काळ तिथं नतमस्तक झालो. आनंदगिरी महाराजांजवळ बसलो. आनंदगिरी महाराजांजवळ बसल्यानंतर आनंदगिरी महाराजांना जेव्हा आम्ही नाव सांगितलं का गोवर्धन भक्तांनी आम्हाला पाठवलेलं आहे, आम्ही त्यांच्याकडनं आलेलो आहोत, तेव्हा ते उभे राहिले. त्यांनी मिठी मारली आणि त्यांना एवढा आनंद झाला. महाराष्ट्र के शेर आहे, बालासाहेब के शेर आहे. त्यांच्या तोंडात आपोआप उद्गार आले, बालासाहेब के शेर आहे. मित्रांनो, मी संपूर्ण यात्रेत तेव्हा बाळासाहेबांच्या राजकीय भूमिकेबद्दल वादविवाद असतील, पण हिंदूंचं ते सर्वोच्च नेतृत्व होतं ह्याच्यावर कुणी वाद घालू शकणार नाही. कारण आम्ही तो संपूर्ण परिसर फिरताना त्यांचं आकर्षण, त्यांच्याबद्दलची मतं आम्ही तिथं अनुभवतो. आनंदगिरी महाराजांनी तिथं ते हवन जे केलं होतं, गरम गरम प्रसाद काढला, आमच्या हातात दिला. जाओ भगत साहब को प्रसाद देना और आप लोग सब बांटना. भरपूर प्रसाद दिला होता. आम्हाला प्रचंड आनंद झाला होता की महंताच्या हातात प्रसाद घेतला. त्याने आमची पाठ थोपडली, कुशीत घेतलं, जवळ केलं. काय मोठं भाग्य होतं. आणि अशा आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. मित्रांनो, आता थोडं संक्षिप्त घेतो आम्ही का आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आम्ही आलो, पनवेलला आलो. प्रचंड स्वागत झालं, खूप लोकांना आनंद झाला. यात्रा करून आले बोलल्यावर प्रचंड आनंद होता. आम्ही बाळासाहेबांना भेटायला गेलो. माझ्यासोबत नामदेव शेळके होते यात्रेला. आम्ही सोबत गेलो. बाळासाहेबांच्या मातोश्रीवर तुम्हाला माहिती आहे किती गर्दी असायची, का त्याला कधीच वेळ नसायचा भेटायचा. पण चंद्रमणी महाडिक म्हणून तिथं जे होते त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही अमरनाथवरून आलो. आणि त्यांनी प्रामाणिकपणे त्यांना निरोप पाठवला का साहेब अमरनाथवरून यात्रेकरू आलेत. बाळासाहेब ते सर्वांना बाजूला लोटले. त्या यात्रेकरूंना पहिले पाठवा. प्रसाद घेऊन गेलो. बाळासाहेबांना पाय पडून, नाही तुम्ही पाय नाही पडायचं, तुम्ही अमरनाथवरून आलेत, आम्ही तुम्हाला वंदन करतो. किती मोठी शालीनता होती. आम्ही शिवसैनिक होतो सगळे, पण आमच्या पुढे महासाहेबांनी बाळासाहेबांनी वंदन केलं, प्रसाद दिला. महासाहेबांना आदेश दिला यांच्याकरता कांदा पोहे बनवा. आमच्याशी अर्धा पाऊण तास चर्चा केल्या, सगळ्या गप्पा गोष्टी केल्या, चांगल्या आठवणी केल्या. आम्ही पनवेलला आलो. बाबा आम्हाला दर्शन झालं नव्हतं. 1955 साल उजाडलं. यात्रा घोषित झाली. माझ्यासोबत यायला कोणच तयार नाही. अरे कोण जाईल मला तिथं, कारण परत बंदी यात्रेवर. मग माझे काही नातेवाईक घेतले आणि आम्ही निघालो. तयारी केली. मित्रांनो, तयारी केली. आमचं अमुक तारखेचं तिकीट होतं. आणि हे सगळं का सांगतोय, कारण आज जरी यात्रा सोपी वाटत असली तरी ही किती कठीण होती हे तुम्हाला कळावं म्हणून सगळं सांगतोय. की पेपरला बातमी आली का यात्रेवर बंदी, टीव्हीला बातमी दाखवली यात्रेवर बंदी, आणि यात्रा अमुक तारखेपर्यंत होणार. आणि आमचं जे जम्मू तालुक्याचं तिकीट होतं ते लांबचं होतं. आमची यात्रा होणार नाही, करायचं काय. विचार करत करत होतो, डोक्याचा भुगा झाला. करायचं काय, कोणाचा संपर्क साधायचा, कोण ओळखीचं आहे. महादेवानेच कल्पना दिली असेल. आम्ही जम्मूला जी खरेदी केली होती त्या बायकोला म्हटलं पिशव्या काढ. त्या पिशव्यांचा नंबर असतात ना. मी एका पिशवीवर नाव होतं श्याम गिफ्ट हाऊस. त्याच्यावर नंबर होता. तो नंबर फिरवला. तेव्हा मोबाईल वगैरे असं काही नव्हतं. लाईटनिंग कॉल बुक करायला लागायचे MTNL मधून. लाईटनिंग कॉल बुक केले. फोन लावला, फोन लागला. सुदैवाने संपूर्ण आवाज आला, हॅलो कोण बोल रहा, मैं श्याम भाई बोल रहा हूँ. त्याला सगळा वृत्तांत सांगितला. श्याम भाई जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. हम ऐसे तर मुंबईचे 15 कोण ओळखत होतं. मुंबईचे बोल रहे, सगळी हकीकत सांगितली. त्यांनी सांगितलं फिक्र मत करना, आपका रजिस्ट्रेशन मैं करता हूँ. आप जम्मू स्टेशन पे उतरो, कैसा है आप ठहराओ. आप जम्मू स्टेशन पे उतरो, हरी मार्केट बोलो, आ जाओ. मेरी यहाँ खोए की दुकान है, दौलतराम खोए वाले, आपको कोई भी बताएगा. आता जायचं कसं. रजिस्ट्रेशन काम तर झालंय.
जायचं कसं? सर्वांमध्ये ठरलं आपले जे 4-5 जण होतो का डायरेक्ट गाडी बसत आलं तिकीट काढून. जम्मू तवीला आजही 3-3 महिन्यामध्ये गाडी फुल होते 5 मिनिटात. आम्ही चालू तिकीट काढलं आणि गाडीच्या पोकीत घुसलो. प्रचंड गर्दी. गुरंढोरं कोंबड्या जशा कोंबड्या तशा मी कोंबल्या गेलो. सामान घेऊन आम्ही तिथं कोंबल्या गेलो. TC आला, सांगितलं यात्रा मी जा रहा है. काय नाही बोलला, बसा म्हणतो तिथं गप्पा. काही फाईन बिंड मारला. कशालाच जागा नाही ना, कारण उठलो तर जागा जाईल, बसायला मिळणार नाही. 1.5 दिवसानंतर आम्ही जम्मूला पोहोचलो. आंघोळ नाही, काय नाही, जेवण नाही, काय नाही, कशाचाच पत्ता नाही. स्टेशनला उतरलो. सगळ्यात पहिला मी नैसर्गिक विधी उरकून आलो. स्टेशनच्या बाहेर आलो. रिक्षावर सांगितलं हरी मार्केट. हरी मार्केटला घेऊन आलो. प्रचंड मोठं मार्केट. दौलतराम खोयवाले की दुकान किधर है? दौलतराम खोयवाले की दुकान हे सामने रही. आता दुकान पण तिथलं. आता श्यामबाई कोण? दुकानाजवळ गेलं. म्हटलं श्यामबाई, मैं हूँ श्यामबाई. बघितलं 6.5 फूट उंचीचा देह, गोरा पान, लाल बुंद. कौन है आप? म्हटलं बंबई से बरे आओ, बाला साहब के शेर हो, आओ. आणि मिठी मारली. असं 2 मिनिटं वाटलं का अफजल खान आणि शिवाजीची भेट झाली होती छत्रपतीची. आणि एवढा मोठा ते आम्ही चिल्ली बिल्ली. त्यांनी हातात क्षणात आता रजिस्ट्रेशनचे आमचे तिकीट दिले. हे आपलं रजिस्ट्रेशन आहे. डोक्यात विचार आला का आता बसचं तिकीट कसं काढायचं, तो विचार येत नाही. त्यांनी बसचं पण तिकीट दिलं. मित्रांनो, श्यामबाई नव्हते. आमच्याकरता तो महादेवाचा अवतारच होता. कोण कुठला जम्मूला, आम्ही मुंबईत आम्ही फोन करतो, तो आमची सोय करतो. ही महादेवाचीच इच्छा होती का यांनी यात्रा करावी. सोपं नव्हतं हे सगळं. श्यामबाई आम्हाला 1995 साली भेटलेला एक मोलाचा दगड नीव होती, जी महादेवाच्या स्वरूपात आम्हाला भेटली आणि आम्ही त्या नावाचा कायम पूजन केलं. बसची तिकीट दिली, पैसे विचारले, क्या बात करते हो, धर्म के नाम पे वहां से इधर आते हो और पैसा पूछते हो. आम्ही पण तिथं माघार घेतली. त्यांच्या भावना दुखाच्या नाही. नुसती तिकीट आणि रजिस्ट्रेशन नाही दिलं, आम्हाला बसच्या प्रवासाकरता जेवण पण दिलं. मित्रांनो, जास्त पुढे जात नाही मी. आम्ही मदल दरमदल करत पेलगाम, पिस्सू घाटी, शेषनाग क्रॉस करत आम्ही दर्शन घेतलं. त्या वर्षी आम्हाला शिवलिंगाचं दर्शन पूर्ण नाही झालं, फक्त 2 फूट. त्याचा फोटो मी काढलेला आहे, तो तुमच्याकरता मी दाखवेन. परत आम्ही मागे फिरलो. 94 झालं, 95 झालं. 96 साली एक विचित्र घटना घडली. 96 साल या यात्रेचा न विसरता येणारा टप्पा आहे. 1996 साली जेव्हा आम्ही यात्रेला गेलो, तेव्हा आम्ही पनवेलचे प्रचंड लोक गेलो. त्याच्यामध्ये पनवेलचे जे प्रख्यात फोटोग्राफर आहेत, विजय फोटो स्टुडिओवाले अर्जुन डबडे, ते पण होते. त्यांचं प्रामुख्याने नाव काय घेतो, कारण 1996 साल त्यांच्या नावाशी पूर्ण होत नाही. 1996 साली जेव्हा आम्ही गेलो यात्रेला, आम्ही यात्रा केली. शिवलिंगाचं दर्शन आम्हाला 3-4 फूट मिळालं दर्शन. आनंदगिरी महाराजांची भेट झाली. का यात्रेचं आयोजन तेच करत होते. मित्रांनो, यात्रा ही सोपी नव्हती. जाण्या येण्याचा एकच मार्ग असायचा. ज्या मार्गातून जायचंय त्याच मार्गातून यायचंय. संपूर्ण दरी खोऱ्याचा भाग, पाय गेला तर सरळ खाली. ऑक्सिजन नाही मिळाला, दम लागला, लष्कर वाचवायला डॉक्टर नाही, कोण नाही, काही नाही. आमच्या डोळ्यांनी आम्ही काही केलेले, तिथं धारा तिथं पडलेले आम्ही फक्त बघितले. 2 मिनिटं लक्ष विचलित होतं, ध्यास लागतो. प्रत्येकाचा होतं, ते स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. 1996 साली जेव्हा मी मागे बोलल्याप्रमाणे माणसं मागे पुढे होतात, सगळेच होतात. तुम्ही आताही जा, माणसं मागे पुढे होतात. सोबत जाणारे शेवटून सोबत राहत नाही. आम्ही सगळे मागे पुढे झालो. मी आणि एक यात्रेकरू आम्ही यात्रा करून जम्मूत परतलो 96 साली. आणि आम्हाला दुसरी बातमी कळाली, कारण पाऊस प्रचंड होता, की अमरनाथ यात्रा बंद केल्या गेलेली आहे. प्रचंड बर्फांचा हिमवृष्टी झालेली आहे. संपूर्ण रस्ते वाहून गेलेले श्रीनगरचे, काश्मीर खोऱ्यातले. कुठे तर जनसंपर्क नाही, कुठे दळणवळण नाही, काही नाही. कोण कुठं आहे, काय कुठे, कोणाला माहिती नाहीये. आणि संपूर्ण यात्रा बंद झालेली आहे. आता आम्ही दोघंच
संपूर्ण चिंता झाली, करायचं काय. आम्हाला तेव्हा राहायला शांबांची खोली असायची. आर्थिक स्थिती आमची नव्हती. जम्मूला आमची सोय शांबाई करायची, त्यांचा फ्लॅट असायचा, तिथं राहायचो. जेवण पण तेच द्यायचे, नाश्ता चहा पण तेच द्यायचे. आपण नाही करू शकत. 3 दिवसांनी आपली सगळी मंडळी सुखरूप आली. आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही डोकी मोजली, 21 लोक होतो. एक डोकं कमी आहे. म्हटलं कोण आहे? म्हणतो डबडे सर नाही येत. अरे गेले कुठं? प्रत्येकजण सांगतो ते आम्हाला दिसलेच नाही. अरे कोणाला तरी दिसायला पाहिजे ना, दिसलेच नाही. बरं, सगळी अफरातफर जम्मूमध्ये मारलेली, सगळा गोंधळ उडाला. त्यांना जम्मू थांबवत नव्हतं, कारण जम्मूमध्ये प्रचंड गर्दी झालेली. त्यांना जबरदस्ती परत पाठवत होते. आम्ही विनवणी केली, श्यामबाईंनी त्यांचा ताकद वापरली, इनका एक आदमी आने का है, एक रोका जाए. पण आता पैसे कोणाकडेच नव्हते, थांबून करणार काय, कारण ट्रेन फुकट सोडत होते. आम्ही निर्णय घेतला का आम्ही 3 जण थांबतो आणि बाकीच्यांना परत पाठवूया, कारण तो निर्णय योग्य होता. परिस्थिती ट्रेनमध्ये आम्ही त्यांना बसवलं. जड अंतःकरणाने त्यांनी आमचा निरोप घेतला, आम्ही त्यांचा घेतला, कारण आम्ही सगळे एकत्र आलो होतो. आणि ही लोक परत आम्ही तिथे थांबतो, थोडं आम्हाला एक वेदना होत होत्या. पण आमच्यात एक मागे होता, त्याला टाकून आम्ही कसं आम्ही परत आलो. श्यामबाईने धीर दिला. 15 दिवस झाले. 15 दिवस आम्ही रोज उठायचो, सकाळी JK टुरिझमला जायचो. रोज तिथं कोण यात्रेकरू मेलाय, कोणाची डेड बॉडी सापडली, यांची नावं यायची. तर यात अर्जुन डबडेंचं नाव दिसतं का, कारण ती जगण्याची आमची शाश्वती संपलेली होती. कोण कुठं गेला मला माहित होतं. अर्जुन डबडेंचं नाव मला कुठं दिसलं नाही. 15 दिवसानंतर अर्जुन डबडे श्यामबाईच्या खोलीत आले. दाढी वाढलेली, मळके कपडे, भुकीला देह. सगळ्यात पहिले मला जेवायला वाढवले. मग त्यांनी सगळा वृत्तांत सांगितला का सगळ्या पाण्याचे लोटच्या लोट वाहिले होते. मी एका ठिकाणी गेलो, एका बंकरमध्ये राहिलो, तिथून आर्मीने मला सुरक्षित ठिकाणी हलवलं. आम्ही 7 जण होतो. 7 पैकी 2 जणांच्या बॉड्या दुसऱ्या मिळाल्या. आमच्या जवळ झोपलेले दम लागून मेले. आम्ही भयभीत जाऊन धीरतीला गेला आणि इथपर्यंत आम्ही आलोय. जसा जसा आम्ही रस्ता निर्माण करत गेली तसं तसं आम्ही जम्मूच्या देशाने येत गेलो आणि 15 दिवसांनी पोचलो. विचार करा मित्रांनो, काय परिस्थिती असेल यात्रेची, आणि कशी यात्रा असेल, आणि कशी आम्ही जात असो, कल्पना करा. डबड्यांना घेऊन आम्ही येत होतो. पण तत्पूर्वी हे जे बाकीचे लोक जे मुंबईला आले होते, यांचे पनवेलला आले. हे पनवेलला आल्यानंतर जे आम्ही जम्मूला होतो, आमच्या घरची लोक त्यांना विचारत होती त्यांचं खरं काय ते सांगा. बरं, फोनवर पण संपर्क होत नव्हता. श्यामबाईंचा फोन आम्ही देऊन ठेवलेला होता. श्यामबाईंशी एकाने संपर्क केला. त्यांनी सांगितलं, सब ठीक है, आप चिंता मत करो. डबड्यांना घेऊन आम्ही निघालो, पनवेलला पोचलो. मित्रांनो, याच्यामध्ये एक बदल घडला. बर्फाची वृष्टी झाली. चालता चालता माणसं बर्फाच्या वृष्टीने जी थकली, जी बसली, ती उठलीच नाही. ती तिथंच काढल्या गेली. 4.5 फूट बर्फ 2.5 ते 3 तासात तिथं पडला. जी माणसं बसली ती गाडल्या गेली, ती उठलीच नाही, ती तशीच गाडल्या गेली. 2-2, 3-3 वर्ष जसा बर्फ वितळत होता तसे त्यांचे मृतदेह सापडत होते. 4,500 यात्रेकरू त्या काळात वारले, शहीद झाले म्हणा, का त्यांना मोक्ष मिळाला म्हणा. 97 साली हा सगळा प्रकार घडल्यानंतर 97 साली या यात्रेमध्ये प्रचंड बदल झाला. मित्रांनो, क्रांतिकारी बदल झाला. का आता यात्रेमध्ये आता संपूर्ण सुविधा देण्याचा सगळे प्रयत्न सुरू झाले. आणि जसं वैष्णोदेवी शाईन बोर्ड आहे, त्या धर्तीवर अमरनाथ शाईन बोर्डची निर्मिती झाली. आणि मलिक परिवार आणि आनंदगिरी महाराज हे यात्रेचं आयोजन करत होते, यांना तिथं बंदी केल्या गेली. आणि JK गव्हर्नमेंटनी श्री अमरनाथ शाईन बोर्डच्या माध्यमातून यात्रेचं आयोजन केलं. अमरनाथ गुफेपर्यंत लाईट
ची सोय केली गेली, टेलिफोनची सोय केली गेली. अभिमानाची गोष्ट अशी आहे का ही सर्व सोय देणारे महाराष्ट्रातलं पुणे शहर होतं. पुण्यावरून सॅटेलाइटच्या माध्यमातून ते सगळी सोय देत होते. आणि जेव्हा आम्हाला कळालं की हे पुण्यातले लोक देत आहेत, स्वाभिमान महाराष्ट्राचा जागृत होणारच. 2 मार्ग तिथं निर्माण केले गेले. पूर्वी पहिलगामच्या मार्गातून यात्रा होत होती. 1997 साली बालटलचा मार्ग ओपन करण्यात आला. पेहलगाम मार्गावर यात्रा जी आहे, चंदनवाडीवरून ज्या पायी निघतो, ही यात्रा आहे 47 किलोमीटरची पूर्ण गुफेपर्यंत. 47 किलोमीटर जायचं, 47 किलोमीटर यायचं, 4 दिवस लागायचे. आणि बालटलचा जो 1997 साली मार्ग ओपन करण्यात आला, ती लष्करी छावणी असायची. पण लोड यात्रेचं होऊ नये, यात्रेकरू सुरक्षित राहावेत म्हणून बालटलचा मार्ग उघडण्यात आला. बालटलवरून यात्रा ही फक्त 14 किलोमीटर आहे. पण 14 किलोमीटर पूर्ण चढणे आणि अतिशय दुर्गम डोंगराळ दरीखोऱ्याचा भाग आहे. 97 साली आम्ही बालटलवरून गेलो. 97 सालापासून रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी पडलं. त्याच्यासाठी JK बँकेकडनं फॉर्म भरणं चालू झालं. 97 साली यात्रा सुरू केली. मित्रांनो, 94, 95, 96 ही जी सालं होती, ही लष्करी बंधूचा मी यात्रा केली, तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि आमच्या जेवणा खाण्याची सोय हे लष्कर करत होतं. त्यांच्यावर प्रचंड ताण होता. त्यांनी आम्हाला संरक्षण द्यायचं का आमचं जेवण करायचं, का आमच्या झोपण्याची सोय करायची, का आम्हाला सुखरूप पोचवायचं, प्रचंड ताण लष्करावर होता. हा ताण कमी होण्यासाठी पंजाबच्या भूमीतून काही वीर निघाले, आपापल्या घरावर तुळशीपत्र ठेवून. का संपूर्ण पंजाबमध्ये तुम्ही आजही गेला तर तुम्ही वर्षभर तरी उपाशी राहू शकत नाही. संपूर्ण पंजाबमध्ये आजही भंडारे लंगर असतात. त्यांनी विचार केला, इधर उधर से लोग आता है, आर्मी को सब खाना पकाना पड़ता है. लष्करामध्ये शीख बांधव भरपूर आजही आहेत. त्यांनी ठरवलं की आपण लंगर लावू. 1997 सालापासून पंजाबच्या सुपुत्रांनी लंगर लावले. मी त्या मातांना हातही नमन करतो ज्यांनी असे वीर जन्माला घातले, का ज्यांच्या मनामध्ये हा विचार आला. माझं हॉटेल आहे, आपण विकतचे प्रेमाने खायला घालू शकत नाही. त्या लंगरमध्ये तेवढ्या प्रेमाने आजही प्रत्येक यात्रेकरूला हे लंगरवाले प्रेमाने जेवायला घालतात, राहण्याची सोय करतात, सर्व सुविधा पुरवतात. पैसे नसेल तर पैसेही देतात. धर्मासाठी आपण काय करायचं. 1997 पासून हे लंगर निर्मित झाले. लंगर कुठे झाले? जम्मू पासून पेहलगाम, पेहलगाम पासून बालटल, बालटल पासून गुफेपर्यंत. आणि नुसते लंगर न झाले तर बंबावरचा प्रचंड गजर, प्रचंड कानठळ्या, हे नाच वगैरे पंजाबी लोक कशी नाचतात तुम्हाला सांगायला नको. शीख धर्म वेगळा धर्म आहे. हिंदू धर्मासाठी ते करत होते. केवढं मोठे शौर्य हे न विसरण्यासारखं आहे. आणि जेव्हा ते करत होते आमच्या मनात वीरसिंग संचार होता आणि आम्ही आनंदाने तिथे नाचत होतो. 97 साली भरपूर क्रांती झाली. अमरनाथ शाहीन बोर्डनी नंतर तिथं प्रचंड सुविधा दिल्या. आणि 97 सालापासून या यात्रेमध्ये अमूलाग्र बदल झाला, जो आताही घडत आहे. मित्रांनो, मी आता समारोपाकडे येत आहे, कारण सगळ्यांचीच बंधन आहेत. परंतु 97 सालापासून यात्रेमध्ये बदल जो होत गेला तो खूप क्रांतिकारी बदल होत गेला. पण दुःख असं आहे का पूर्वी ही यात्रा होती ती आता जत्रा झालेली आहे. खूप दुःख वाटतं का अमरनाथला आम्ही जे गेलो होतो, अहो देव सगळीकडे आहेत. आम्ही का फक्त तिथे देवाला भेटायसाठी जात नव्हतो. एक आम्हाला आदेश आला होता, धर्माच्या यात्रेला बंदी होती. तेव्हा जर आम्ही गेलो नसतो तर तो भाग कायमचा भारतातून गेला असता. आजही तिथं जेव्हा बंबोबोलाचा गजर होतो, तिथं जेव्हा कांठळ्या बसतात त्या लोकांना त्या कांठळ्याचा त्रास होतो. तिथं आपल्या हिंदूचा गजर होण्याकरता आम्ही तिथं जातो, हिंदुत्वाचा नारा देण्याकरता आम्ही तिथं जातो.
महादेव का इथं आम्हाला भेटतात, श्यामबाईच्या रूपात आम्हाला भेटले. बदल करा. अमरनाथ यात्रेचा त्याग, पार्श्वभूमी, बलिदान खूप मोठं आहे. खूप संघर्ष केलेला आहे. 25 वर्ष मी लागोपाठ ती यात्रा केलेली आहे. 25 वर्षात अनेक अडचणी आलेल्या आहेत. कधी पैसे होते, कधी नव्हते, कधी त्रास झाला, कधी काय झाला. अतिरेकी हल्ले झाले, प्रचंड हल्ले झाले, 96 खाली हल्ले झालेत. सर्वातून आम्ही त्या आव्हानाला स्वीकारत बेधडक भेट देत आम्ही यात्रेला गेलेलो आहे. त्या यात्रेचं पिकनिक करू नका आणि त्या यात्रेची जत्रा करू नका. 25 वर्ष मी यात्रा केली. 1994 ते 2018 सोपं नव्हतं मित्रांनो. अत्यंत कठीण यात्रा होती. खूप त्रास सहन केलाय. प्रचंड संघर्ष आम्ही बघितलेला आहे. प्रचंड बलिदान बघितलेलं आहे. कितीतरी तिथं मोक्ष मिळाले आम्ही यात्रा करून बघितलेले आहेत. 25 वर्षे कोणाशी स्वप्न बाळगलं होतं का मी हे जे अनुभव घेतलेले 25 वर्षाचे हे कुठंतरी कथन करावेत, कुठंतरी बोलावेत. आज मला रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलने ही संधी दिली बोलण्याची. मी असं समजतो का हा महादेवाचा आदेश होता आणि महादेवाच्या रूपात आलेले देवदूत होते का ज्यांनी मला सांगितलं सुनील तू ये आणि बोल आणि माझा संदेश या रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या माध्यमातून सगळीकडे पसरव. मी तुम्हालाही नमन करतो, तुम्हालाही वंदन करतो. जोगी तेरा रूप निराला, अमरनाथ में डेरा डाला, हर हर महादेव बम बम बोले, बम बम बोले. सबना दा रखवाला वो शिव जी डमरुआ वाला जी डमरुआ वाला ऊपर कैलाश रहंदा भोलेनाथ जी शंभो तरमिया जो तार दा शिव जी पापिया जो मारदा जी पापिया जो मारदा बड़ा ही दयाल मेरा भोले अमली. ओम नमः शिवाय शंभो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय शंभो. ओम नमः शिवाय. महादेवा तेरा डमरू डम 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 बजतो जाए रे. समसाना रहंदा भोलेनाथ जी मापिया दे करे वो गोरा मेला च रहंदी जी मेला च रहंदी बिच समसाना रहंदा भोलेनाथ जी. काले आ कुंडला वाला मेरा बड़े बाबा किन्नर
वाले या सरपा वाला मेरा बोले बाबा शिखर कैलासा बिच रहंदा ओ जी थँक्यू सुनीलजी आजोळकर. आपण वेळात वेळ काढून रोटरीच्या कट्ट्यावर येऊन आपण अनमोल माहितीचा आणि चित्रफितीचा ठेवा उलगडला. आम्ही रोटेरियन धन्य झालो. आम्ही प्रत्यक्ष यात्रेला जाऊन आल्याचा आभास आम्हास झाला. आपले रोटरी परिवाराकडून मनपूर्वक आभार. श्री सुनील आचोळकर, श्री अमरनाथ सेवा मंडळाचे सर्वा यांचे मी स्पेशल आभार मानतो आणि आपले रोटेरियन नितीन याचे सुद्धा आभार मानतो. आता मी सेक्रेटरी विवेक याला विनंती करतो की त्यांनी सेक्रेटरी अनाउन्समेंट करावी. थँक्यू अमोद सर. या आठवड्यातील वाढदिवस रोटेरियन प्रीतम कैया 15 ऑक्टोबर, रोटेरियन वैभव विभूते 17 ऑक्टोबर, ॲनेट डॉक्टर आभा गुणे 18 ऑक्टोबर. पुढील आठवड्यातील वाढदिवस रोटेरियन IPP प्रिया पाटील 20 ऑक्टोबर, ॲनेट मिहिर घरत 21 ऑक्टोबर, ॲनेट अवनीश जाधव 22 ऑक्टोबर, ॲनेट श्वेता मोरे 22 ऑक्टोबर, and सरोज मोरे 22 ऑक्टोबर, and सुप्रिया खाडे 24 ऑक्टोबर, रोटेरियन प्रकाश रानाडे 24 ऑक्टोबर आणि ॲनेट विनीत कुलकर्णी 25 ऑक्टोबर. पुढील आठवड्यातील कार्यक्रम आपण धमाल मस्ती 23 तारखेला आपण धमाल मस्ती हा कार्यक्रम घेऊन येत आहोत. तोही कार्यक्रम आपण सगळ्यांनी एन्जॉय करावा आणि भरपूर संख्येने तो कार्यक्रम आपण अटेंड करावा ही सगळ्यांना विनंती. थँक्यू अमोद. Thank you, Vivek. Please stand for the four-way test. The four-way test of the things we think, say or do. Is it the truth? Is it fair to all concerned? Will it build goodwill and better friendships? Will it be beneficial to all concerned? Thank you. Meeting is adjourned.